अर्थव्यवस्थेचा कणा आपला बळीराजा. शेतात पेरणी असो की काढणीनंतर शेतमाल बाजारात पोहोचवण्याचा संघर्ष, प्रत्येक टप्प्यावर शेतकऱ्याला हक्काच्या रस्त्याची गरज असते. हीच गरज ओळखून राज्य शासनाने एक क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. 14 डिसेंबर 2025 मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना. ही योजना म्हणजे फक्त रस्ते बांधणी नव्हे, तर ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासाची नवी पहाट आहे. आज पावसाळ्यात पाणंद रस्त्यांची अवस्था आपण सर्वांनी पाहिली आहे. चिखल, खड्डे, काटेरी झुडपे, ट्रॅक्टर, हार्वेस्टर शेतापर्यंत पोहोचत नाहीत आणि शेतकऱ्याला डोक्यावरून खते, बियाणे वाहून न्यावे लागते. या सर्व समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा म्हणजे ही योजना. ही योजना पूर्णपणे यंत्रसामग्रीवर आधारित आहे. JCB, पोकलेन, रोड रोलर वापरून रस्ते जलद, मजबूत आणि दर्जेदार बनवले जाणार आहेत. निर्णय आता मंत्रालयात अडकणार नाहीत. विधानसभा क्षेत्रस्तरीय समिती आणि स्थानिक आमदारांच्या अध्यक्षतेखाली रस्त्यांना तात्काळ मंजुरी मिळणार आहे. 25 किलोमीटरचे क्लस्टर करून निविदा काढल्या जातील, म्हणजे काम वेळेत आणि गुणवत्तेने पूर्ण होईल. रस्त्याची किमान रुंदी 5.50 मीटर, दोन्ही बाजूंना पाण्याचे चर, 60 सेंटीमीटर मातीचा थर आणि 30 सेंटीमीटर कठीण मुरुम. आवश्यक ठिकाणी दर्जेदार NP3 सिमेंट पाईप्स बसवले जातील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अतिक्रमणावर कठोर कारवाई. 7 दिवसांची नोटीस, त्यानंतर पोलीस बंदोबस्तात रस्ता मोकळा. मोजणी, पोलीस संरक्षणासाठी शेतकऱ्यांकडून 1 रुपयाही नाही. रस्ता खराब केल्यास BNS कलम 129 अंतर्गत गुन्हा दाखल होणार आहे. निधीची कोणतीही कमतरता नाही. 15वा वित्त आयोग, जिल्हा वार्षिक योजना, CSR सह 14 योजनांचा निधी एकत्र वापरता येणार आहे. माती, मुरुम यांवर कोणतीही रॉयल्टी नाही. हा शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा आहे. शेतकऱ्यांनो, ही योजना यशस्वी करायची असेल तर आपसातील मतभेद बाजूला ठेवा. स्वेच्छेने जमीन द्या, अतिक्रमण हटवा. माझं गाव माझा रस्ता ही भावना मनात ठेवा. तरच आपलं शिवार सुजलाम सुफलाम होईल. अधिक माहितीसाठी आपल्या तहसील कार्यालय किंवा उपविभागीय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधा.